श्रावण मास महात्म्य. तर आपल्याला माहिती आहे आपल्याकडे किती पुराण आहेत? किती पुराण आहेत आपल्याकडे? 18. किती उपपुराण आहेत? सेकंडरी पुराण किती आहेत आपल्याकडे? ते पण 18. ओके. 4 वेद, 108 उपनिषद, त्याच्यानंतर 18 पुराण, 18 उपपुराण, रामायण आणि महाभारत इतके आपले ग्रंथ आहेत. हे आपले प्रायमरी ग्रंथ आहेत. तर स्कंद पुराण हे प्रायमरी पुराणांमध्ये, सेकंडरी पुराणांमध्ये नाही. तर बघा 18 पुराणांची विभागणी कशी केली ते तुम्हाला माहिती पाहिजे. पण आपल्या हिंदू वैदिक सनातन संस्कृतीमध्ये नॉनव्हेज अलाउड आहे का खायला? नाही का? काय प्रॉब्लेम काय तुम्हाला? खाली तर मध्ये मध्ये फोडणीचाही वास येतो तुम्हाला. ज्यांनी सोडलंय त्यांच्या जुन्या आठवणी वर येतात. मग अलाउड आहे का आपल्याकडे खायला? नाही. हे चुकून बाहेर बोलू नका, कारण आपल्याकडे अलाउड आहे. तुम्हाला माहित नाही, हा भाग वेगळा आहे, पण आपल्याकडे अलाउड म्हणजे कुठे अलाउड आहे ते पण सांगतो. हे बघा, ज्या वेळेला तुम्ही अध्यात्माचा विचार करताना तुम्हाला ब्रॉड व्हावं लागेल. अध्यात्मामध्ये सगळ्यांना इन्क्लूड करावं लागतं. भगवंताने जेव्हा शास्त्र बनवले, त्या शास्त्राचा विचार करताना भगवंताने खूप मोठा विचार केलाय की सगळे लोक त्याच्यात समाविष्ट झाले पाहिजे. मग तो कुठल्याही जातीचा असू द्या, कुठल्याही वर्णाचा असू द्या, त्याला समाविष्ट तिथे करून घेण्यात आलेलं आहे. जसं एक उदाहरण देतो मी तुम्हाला, हे तुम्हाला मे बी पहिल्यांदा तुम्ही ऐकलं असेल किंवा ऐकता आहात. रामायणामध्ये जेव्हा भगवान रामचंद्र गेले वनवासात, त्याच्यानंतर भरताचं राज्य आलं. बरोबर, सगळ्यांना आपल्याला माहिती, भरताने राज्य केलं आणि भरताने इतकं सुंदर राज्य केलं की अयोध्या होती त्यापेक्षा 4 पटीने प्रगत झाली अयोध्या भरताच्या काळात. हे महारामायणात मेन्शन. आता 4 पटीने कशी ती वैभवशाली झाली? त्यांनी खूप राज्य जिंकले, खूप त्यांनी तिजोऱ्या भरल्या. कसं काय झालं? म्हणजे तुम्ही आक्रमण केलं, बरोबर, दुसऱ्यांवर आक्रमण केल्यावरच तुम्ही राज्य जिंकणार. मग तिथे क्लिअर कट मेन्शन आहे की भरताकडे एक अशी पण सेना होती जी भिल्ल जातीचे असतात, त्यांना आपल्याकडे महार, मातंग हे जे समाजातले लोक आहेत त्यांची एक बटालियन आहे. जसं आज इंडियन आर्मी मध्ये महार बटालियन आहे, महार रेजिमेंट आहे आणि खूप बलशाली रेजिमेंट आहे. तर त्या रेजिमेंटच्या लोकांसाठी भरताने प्राणी जास्त, आता हे लोक नॉनव्हेज खातात, ओके, तर ह्यांच्यासाठी तिथे सुविधा करून द्यावी लागली भरताला. पण ते काही छोटे छोटे प्राणी होते, हरण असेल, ससे असतील, तर हे त्यांना पुरवण्यात येत होत. मग आता तुम्ही म्हणणार अरे असं कसं काय? एकीकडे तुम्ही म्हणतात हे करायला नाही पाहिजे, तिकडे ते भारत स्वतः खाऊ घालतात. छोटस उदाहरण पहिले समजून घ्या. आता आपल्या भारतीय सेनेमध्ये महार बटालियन कुठून आली? कोणाला माहिती इतिहास? ब्रिटिश कालीन. बरोबर, ब्रिटिशांना कुठे सुचलं की महार बटालियन वेगळी व्हायला पाहिजे? ज्या वेळेला पेशव्यांनी काय चूक केली, त्यावेळेला हे महार बटालियनचे जे लोक होते त्यांनी पेशव्यांना काय सांगितलं, शिवाजी महाराजांनी आम्हाला समाविष्ट केलं होतं त्यांच्या सेनेत. होता भिवा म्हणून राहिला शिवा मन आहे की नाही? आठवतं कोण होता भिवा? कुठल्या जातीचं? पण त्यांनी पेशव्यांना काय सांगितलं, आम्हाला समाविष्ट करा, आम्ही तुमच्यासाठी लढू. पेशवेमुळे नाही असं तुमची जात आमकं डमकं, समजून घ्या काय बोललं जात. पण त्यांना वाटलं की अरे आपल्याकडे इतकं शौर्य आहे, आपल्याकडे इतकी ताकद आहे, पण आपल्याला स्थान नाही, आपल्याला सन्मान नाही. आणि ते सन्मान कोणी दिलं तर? आणि ही सगळी रेजिमेंट त्यांच्यासाठी लढली आणि बघता बघता पेशवे उडवली. भरताच्या मनात काय होतं, धर्मासाठी जर नाही लढले तर अधर्मासाठी लढतील. आता तुम्हाला ठरवायचंय की कशासाठी तुम्हाला वापर करायचा. हे बघा, ते त्यांच्या गरजा आहेत, त्यांच्या बेसिक नीड्स आहे. आहार जसं तुमचा नीड आहे तसे त्यांची एक पर्टिक्युलर नीड आहे. बरं, मग आता ही नीड कशावरनं झाली कोण सांगू शकतं का? कारण त्यांच्यावर त्या गुणाचा प्रभाव आहे.
जो सत्वगुणी आहे तो कधीच नॉनव्हेज खाणार, चुकून खाणार नाही, कारण त्याच्यात सत्वाचा प्रभाव इतका जास्त आहे. जो राजसिक आहे आणि जो तामसिक आहे ते हात लावते. येते लक्षात? म्हणून ह्या 3 गुणांना समोर ठेवून 18 पुराण जे आहेत ते 6 6 6 6 इंटू 3 किती झाले? 6 पुराण सत्वगुणासाठी, 6 पुराण रजोगुणासाठी, 6 पुराण तमोगुणासाठी. त्या तमोगुणी पुराणांमध्ये हे दिलेलं आहे की या पद्धतीने तुम्ही विधी करा आणि तुम्हाला काय प्राणी भक्षण करायचं आहे तो प्राणी भक्ष करा. पण शास्त्रात हा प्रमाण नाही की तुम्ही गाय भक्षण करू शकता. नाही. प्राणी हत्येचं पाप तेव्हाच लागत नाही जेव्हा तुम्ही त्या प्राण्याला नवीन देह देता. कोंबडी कापली, यज्ञात तिचं मांस टाकायचं आणि त्या कोंबडीच्या देहातनं जो आत्मा येईल त्या सगळ्यांच्या समोर त्या कोंबडीला नवीन देह द्यायचं. ऐका काय कुठे आज असं बीफार्म डीफार्म एमफार्म वाले तुम्ही जेवढे लॅब मध्ये उंदर मारतात का, तुम्ही त्या उंदराला नवीन जीवन देता का? मग तुम्ही कसले बाधक झाले? यज्ञ म्हणजे ती लॅब आहे. त्या लॅब मध्ये टेस्टिंग चालतं. कसलं? मंत्र, की बाबा हा मंत्र टाकल्यावर ह्या प्राण्याचा देह आम्ही तुमच्या समोर दुसरा देह देतो, नवीन फ्रेश. ताकद असेल तर पाहिजे तेवढ्या कोंबड्या मारा, पाहिजे तेवढे कोंबडा. पण प्रत्येक कोंबडाला तुम्हाला काय करावं लागेल? शाबास, सगळ्यांसमोर. पुढच्या आठवड्यात या, मग पुढच्या वर्षी करू, आता पाऊसच पड. ते नाही चालायचं. सगळ्यांच्या देखत म्हणजे सोनवणे सर म्हणते दाखवा लगेच, इमिजिएट लॅब टेस्टिंग समोरच्या समोर. सर लगेच मार्क देतील 100 पैकी 100. कोंबडी जिवंत आहे का तुमच्या ताकद नाही? मग गपचूप जे आहे तुम्ही शाकाहारी भोजन करायचं. तिथे डोकं लावा मग असं काय तसं नाही. तुमचा त्या प्राण्याच्या शरीरावर अधिकार आहे का? तुम्ही त्या प्राण्याला जन्म दिला का? नाही. संपलं. म्हणून शास्त्रात प्रोव्हिजन आहे, पण त्याच्यासाठी बाकीच्या गोष्टी पण तुम्हाला तयार कराव्या लागतात. मग यू आर अलाउड टू ईट नॉनव्हेज, अदरवाइज नो. मग तुम्ही सरळ शाकाहारी भोजन करा, हा त्याचा नियम. ठीक आहे. त्याच प्रकारे हे जे पुराण आहे हे पुराण सत्वगुणातलं पुराण आहे आणि त्याच्यात हे 30 अध्याय श्रावण मास महात्म्य. आणि त्या 30 अध्यायांमध्ये या 4 महिन्यात येणारे सगळे तेव्हार तिथे दिलेले. मी जेव्हा वाचलं मला इतकं आश्चर्य वाटलं की हे सगळं आपल्या कॅलेंडर मध्ये ऍज इट इज आहे. 15 दिवसानंतर हा तेव्हार येणार, याच्यानंतर हे येईल, याच्यानंतर हे येईल. आणि याच्यातनं जर तुम्हाला फायदा करून घ्यायचा असेल, इच्छापूर्ती करून घ्यायची असेल तर तुम्ही या पद्धतीने याला सेलिब्रेट करा. आता एक छोटा प्रश्न, बैलपोळा किती लोकांनी बनवला आतापर्यंत? बैलपोळा काय करतो आपण? एक बैल धरतो, एक बैल पळतो. 2 बैल असतात, एक दोरी धरतो आणि एक पळतो. झाला बैलपोळा झाला. काय त्याची विधी दिलेली आहे. आणि तो बैलपोळा नुसता सण नाहीये, तो तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे. मग तुम्हाला काय पाहिजे ते मागा. तर त्याची पण स्टोरी आपण घेणार आहे. त्याला प्रत्येक इव्हेंटला बॅक स्टोरी, प्रत्येक इव्हेंटला. हे तुम्हाला तेव्हाच कळतं जेव्हा तुम्ही पुराण वाचतात. आणि इतक्या शास्त्रोक्त आहे. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेन की श्रावण मास कसा सुरू झाला, श्रावण मासाला श्रावण नाव का आलं, हे सगळं भगवान शंकर कोणाला सांगताय? चतुष्कुमार ब्रह्माजींचे जे 4 मुले आहेत त्यांना सगळी डिटेल हिस्ट्री सांगतात. आणि यातलं आपल्याला काहीच गंध नाही, काही म्हणजे काहीच गंध नाही. पण श्रावण मास किती महिने चालतो सांगा? 1 2 3 4. कोण म्हणे का करू? 4 महिने. ओके 4 महिने. कोण म्हटले 4? प्रभूजी 4. बाकी 4 बाकी अजून किती? 2 1 3 1 प्रभू 1 म्हणताय. ओके
1 महिना, मग माताजी पण 1 म्हणतात. अजून बाकी काय काय येस 2 3 1 महिना आप केली होत नाही. जगू द्या प्रभूजी. कुठे श्रावण मास भगवान शंकरानुसार 3.5 महिने चालतो. किती? मी सांगतोय का? नाही. कुठे दिलेलं आहे? कुठल्या शास्त्रात आहे? स्कंद पुराण. कुठलं पुराण? जोरात बोला. कुठलं पुराण? स्कंद पुराणात किती चॅप्टर आहे? श्रावण महिन्याचे 30. आणि प्रत्येक चॅप्टर मध्ये प्रत्येक येणाऱ्या जो फेस्टिवल आहे ना, जो सण आहे, त्याची पूर्ण माहिती दिली. हा पहिले कोणी केला, कसा केला, काय विधी होती, याचं उद्यापन कसं करायचं, याच्या त्रुटी काय राहते, याचं विपरीत फल काय प्राप्त होत, सगळं. मला तुम्हाला एकच मुद्दा सांगायचा आहे की शास्त्रामध्ये सगळ्या पद्धत, तुम्हाला करोडपती व्हायचंय, तुम्हाला वैभव पाहिजे, नाव, प्रसिद्धी, तुम्हाला सुंदर पत्नी, सुंदर मुलं, सुंदर पती, सगळ्यांसाठी फॉर्म्युले दिलेले आहेत. मला हे सांगायचं तुम्हाला. आजकाल लोक जे लांडरपणा करतात, याला लूट त्याला लूट, त्याची गरजच नाहीये. नुसता बैलपोळा जरी तुम्ही व्यवस्थित साजरा केला तरी तुम्ही करोडपती होणार आहे. ज्यांना ज्यांना माहिती करून घ्यायची 5,000 रुपये. मी वाचलंय ना, मी सांगू शकेल. तो बरोबर आहे की नाही? काहीतरी दक्षिणा द्यावी लागेल, बरोबर आहे. मग आज थोडी फ्री मध्ये थोडी सांगताय, सगळं फ्री मध्ये. सगळ्या विधी आहेत. म्हणजे अशी पण एक कथा आहे, भगवान शंकर तिथे सांगतात. एक राजाचा मुलगा आहे आणि खूप तपस्या करतो, त्याला बाळच होईल. तो एक साधूकडे जातो, साधू आशीर्वाद देतात. तो म्हणतात, ते बघ मी तुला आशीर्वाद देईन, पण आज जास्त काळ राहणार नाही, 16व्या वर्षी याचं देह सुटेल. तो म्हणते काही का असे ना, मुलगा तर असेल, ठीक आहे. मुलगा होतो. मुलगा झाल्यानंतर त्याच्या आई वडिलांना कळतं की आता 16वं वर्ष सुरू झालं. त्यांना कळतं की आता जाणार आहे. आणि तो मुलगा शरीर सोडतो बरोबर 16व्या वर्षी. 16व्या वर्षी शरीर सोडलं. आता ते ब्राह्मण म्हणतात की याने ब्रह्मचारी अवस्थेत सोडलं, म्हणजे याचं लग्न झालेलं नाही. आणि लग्न न झालेलं जर शरीर सोडला तर तो उच्च गतीने खालच्या गतीला जाईल. तो म्हणतो करायचं काय, आता मेला. तो म्हणे शोधून नाही कधी पोरगी, लग्न राहा. आता कोण करेल मेलेल्याशी विवाह? लेडीज. तेव्हा आता नाही तर तेव्हा कुठून काय. मग ते एक घर असतं जिथे गरीब मुलगी आहे आणि त्या मुलीची सावत्राई. ती सावत्राई इतका छळते तिला, घरातली दिवसभर काम ती करते मुलगी बिचारी. तर कोणीतरी सांगतं की या मुलीला सावत्राई खूप त्रास होतो, तर तुम्ही तिच्या आईला विचारून बघा, देतात का बाबा मुलाची विवाह करायला. तर तिची आई इतकी लोभी असते सावत्र, ती म्हणे काय देणार मला? तेवढे तुम्हाला 1,000 सोन्याच्या मुद्रा देणार. ती म्हणते घेऊन जा मुलीला. मुलगी देऊन टाकते ती आई. ती मुलगी देते, त्या मुलीचा विवाह करतात. आता तो मृत असल्यामुळे त्याचा दुसरा एक पुतळा म्हणून विवाह केला जातो. आणि मग काल काही दिवस नाही काही तासांनी जेव्हा तिचा विवाह होतो, मग तिला त्या तिथे आणतात नदीच्या काठावर, जिथे तो मुलगा मृत पडलेला. आणि मग ती विचारते हा कोण आहे? म्हणे हा तुझा पती आहे. तिला शॉक लागतो की अरे हा पती आहे. म्हणे याला काय झालं? म्हणे हा मेला. मग ती रडायला लागते की अरे आपला पती मेला कसं काय? मग तिथे एक ब्राह्मण येतात आणि ते ब्राह्मण तिला सांगतात की तुझ्या आईने असा व्रत केला होता, तू फक्त काय कर, पाणी घे, ओंजळीभर आणि पाणी सोड आणि सांग की या व्रताचं फळ या मुलाला देतो. ती करते, पाणी घेते, ओंजळी भगवंताचं नाव घेते, पाणी सोडते आणि तत्क्षणी आंबेलेला पोरगा जागतो. तुम्ही म्हणणार हे तुम्ही काही सांगतात, हे शक्य आहे. तुम्ही म्हणणार कसं? सिंपल आहे, आपण सायन्सचे विद्यार्थी आहोत, राईट? किती डायमेन्शन आहे आपल्याकडे? किती डायमेन्शन आहे? 3 की 4? किती डायमेन्शन आहे आपल्याकडे? 7 तर हायपोथेसिस आहे.
अजून त्याला रिअलिटी नाही, पण आपल्याला 4 डायमेन्शन पर्यंत आपल्याला अवगत आहे, बरोबर. बरं इथे किती बसलेले ज्यांना 4th डायमेन्शन मध्ये काय होतंय ते कळतंय आहे, पण 4th डायमेन्शन रिअलिटी आहे. मुद्दा काय, तुमच्याकडे हायर रिअलिटीचा ऍक्सेस नाहीये. आपण दिवाळीच्या वेळेला बघतो ना, लक्ष्मीचं ते घासून पुसून ते फोटो आपण 10 वेळेला पुसतो. आपलं लक्ष कुठे असतं, लक्ष्मीकडे. मग हातात न तशी डाळ कधी आमच्या घरात पण तिच्या हातात कुठून आलं असं, ती 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 त्या व्यक्तीसाठी ती रिअलिटी ऍक्सेसेबल आहे, ती तुम्हाला ऍक्सेसेबल नाहीये. आता समजा जर इथे दंगली झाल्या, अचानक कस काय रिझर्व्ह फोर्स येते, अचानक कुठून रिझर्व्ह फोर्स? अहो रिझर्व्ह फोर्स ऑलरेडी आहे. ज्याला तिचा ऍक्सेस आहे त्याने सांगितलं बाबा या, ती लगेच हजर होत. इतकं सिंपल. इट इज ऑल अबाउट ऍक्सेसिंग दॅट रिअलिटी. त्याला दुसरं काही नाही, त्याच्यात मॅजिक नाही आणि त्याच्यात काही नाही. तुम्हाला ती रिअलिटी ऍक्सेस करता येते का? नाही, संपलं. ते सत्य फक्त ऍक्सेस पाहिजे आणि ती ऍक्सेस करण्यासाठी तुम्हाला साधना करायला लागते. नित्यनियमाने जप असेल, तुमच्या हृदयाची शुद्धता वाढवणं असेल, संकल्प घेऊन काही विधी, हे केल्याशिवाय तुम्हाला ती रिअलिटी कशी ऍक्सेस करता येईल? आता जसं रशिया आहे, रशियाने त्यांचे स्पाय पाठवले अमेरिकेत, पण ते पकडले गेले रिअल. मग त्यांनी काय केलं, जसं धृतराष्ट्र कुठे बसला होता आणि कुठे पाहिलं त्याने, बरोबर, महाभारताचं युद्ध पाहिलं, तो इकडे बसला होता ना, पाहिलं तिथे त्याने कुरुक्षेत्राचं युद्ध कसं पाहिलं. त्याच प्रकारे रशियाने त्यांचे असे काही एक्सपर्ट्स लावले की ते बसायचे रशियात, पण ऍक्सेस कुठला डेटा करायचे, की कुठलं रॉकेट बनवलं जात आहे, कुठली मिसाईल आहे, काय टेक्नॉलॉजी आहे. येस, ही रियालिटी आहे. बिकॉज त्यांच्याकडे ती शक्ती ते प्लॅटफॉर्मवर जाऊन ऍक्सेस करायला. म्हणून हे जे शास्त्र सांगतं ना, 100% खरं होऊ शकतं. ओनली थिंग इज तुमच्याकडे, जसं त्या मुलीला पण माहित नव्हतं की माझ्या आईने ते जमा करून ठेवले ऍक्सेस, तिने तो ऍक्सेस त्या मुलाला दिला, त्याला लगेच त्याचं फळ मिळाले, जागृत झालं. विशेष काय त्याच्यात काही नाही. इट इज ह्युमनली पॉसिबल. म्हणून आपल्या शास्त्रात त्या सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्या मागे आज आपण धावतोय, ते घरी बसून मिळण्यासारखे. काही कुठे जायची काबड कष्ट करायची गरज, सगळं ऍक्सेसेबल. फक्त आपल्याला काय, आपल्याला एकच सांगितलं, इतकं हार्डवर्क केलं तरच तुम्हाला हे मिळेल, इतकं केलं तर काही गरज नाही. घरी बसून सुद्धा एक गृहिणीने जर ठरवलं, तुम्ही वाचा हे प्रसंग खूप सुंदर आहे. एका गृहिणीची ताकद काय, ती घरी बसून घराचं पूर्ण कायापालट करू शकते, इतकी ताकद तिच्या दिली. कारण काय, स्त्रीमध्ये एक शक्ती जी पुरुषात तितकी नाही. सांगा बरं, स्त्रिया मध्ये स्त्रीची काय शक्ती आहे? तुम्हाला काय जाणवलं पुरुष मंडळींना, स्त्रीची काय शक्ती आहे? अनुभव आहे की नाही तुम्हाला? हा, काय सहनशक्ती, काय म्हणताय तुमचं? करायलाच लावताय पुरुष मंडळी, सहनच करायला लावतात. ओके, तर तिच्याकडे चिंतनाची शक्ती आहे. स्त्री जेव्हा एखाद्या गोष्टीवर मेडिटेट करायला सुरू करते ना, तर तिच्यात इतकी शक्ती की ती निश्चित रूपाने त्याला प्रकट करू शकते. म्हणून बघा, स्त्रिया जिथे नैसर्गिक रीतीने देवपूजा करतात त्यांना अनुभव लवकर येतात. का? कारण त्यांना ती देवाने दिलेली सहजता दिलेली त्या प्रक्रियेसाठी, त्यांची ती मेडिटेशन करण्याची खूप ताकद आहे. म्हणून शास्त्रात विधान काय, जर घरची स्त्री शुद्ध असेल ना, त्या घराचं कोणीच काही करू शकत कधीच नाही. रावण कोणाच्या ताकदीवर जगला? सिंपल. रावणाकडे मंदोदरी होती. त्याच्यानंतर एक खूप मोठा, आपल्याला तुलसी शालिग्रामचा विवाह माहितीये? आधी तुळशीचा विवाह कोणाशी झालाय? तो एक राक्षस आहे आणि तुळशी तिथे घरी बसून त्याच्यासाठी पूजा करायची, आणि तो इतका बलशाली झाला, इतका बलशाली झाला की देवता पण त्याला हात लावू शकतो.
स्त्रीने जर ठरवलं तर ती काही करू शकते आणि हे सत्य आहे. कारण तिच्यात ती मेडिटेशनची प्रचंड पॉवर दिली आहे. पण आजकाल त्या फक्त मेडिटेट करतात सास भाऊच्या सिरियलवर. उद्या कोण कोणाच्या डोक्यात घाली त्यांची मेडिटेशन पॉवर सगळी मिसयूज आहे सध्या. म्हणून घराघरात सगळी भांडणं चालली. तर हे शास्त्र आहे आणि हे प्रामाणिक आहे. म्हणून या सगळ्या विधी आज हे 4 सेशन मध्ये आपण तुम्हाला छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी समजवणार, जेणेकरून आपल्याला हे कळलं पाहिजे की अध्यात्म खूप प्रॅक्टिकल आहे. हे काही ढोंग नाही किंवा याच्यात काही मॅजिक नाही. हे प्रॉपर सायन्स आहे. फक्त तुम्हाला त्याला अप्लाय करता यायला पाहिजे. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे 4 महिने काय म्हणताय 4 महिन्यांना चतुर्मास. बरोबर. आता हे 4 महिन्यांमध्ये ड्रॉबॅक काय ते सांगा मला पाहिजे. चांगलं पण आहे, वाईट पण. पहिले वाईट. 4 महिन्यात वाईट काय? येस काय? शुद्ध ढगाळ वातावरण. त्याचा काय फरक पडतो? डायजेशन. परफेक्ट. सुंदर. राईट. अजून? बरोबर. आता जी असत येस. अजून? वेदरचा काय इफेक्ट आहे? पचनक्रिया निश्चित रूपाने स्लो होते. बरोबर. अजून? येस. ओके. प्राण्यांचा प्रजनन काळ. बरोबर. येस. तिकडे मागे काय म्हटलं? ओके ओके राईट. बरोबर. अजून? हो ओके. बरोबर. अजून? हा जो 4 महिन्याचा काळ आहे हा सगळ्या लेवलवर स्लो करणार आहे. पहिले ते समजून घ्या. मग भगवान शंकर ज्या 4 गोष्टी सांगतील ना त्या तुमच्या लक्षात येतील की का या 4 गोष्टी नाही करायच्या आपल्याला. लोकांना वाटतं का उगाच तुम्ही काहीतरी नाही. त्या प्रत्येक गोष्टीला विज्ञान आहे. जसं बघा, जसं प्रभूजींनी सांगितलं की बाहेर जेव्हा पाणी असतं ना तेव्हा पोटातली अग्नी आपोआप मंद होते. म्हणून बहुतांश लोक 4 महिन्यात एकदा जेवण करतात, एकदा सकाळी किंवा संध्याकाळी. का? कारण बॉडी मेंटेन राहावी, बॉडीची एनर्जी लेवल. तुम्ही 2-3 वेळा खा आणि बघा दुसऱ्या दिवशी तुम्हाला उठायची इच्छा नाही. का? शरीर सुस्त झालंय, अग्नी मंद आहे. मग सगळीकडे तुमचे ते गॅस होणं, अंग दुखणं, गुडघे दुखणं हे सगळं सुरू होईल. सगळ्यात पहिले तर तुमची अग्नी बंद आहे. दुसरी गोष्ट, सूर्य दिसतो का? आता जसं माझं कानाचं ऑपरेशन झालं, आता 1 महिना झाला, अजून एक पाणी येतं. मी त्या डॉक्टरकडे गेलो, म्हटलं काय केलं तुम्ही? आवाज तर काही येत नाही. पाणी तरी बंद व्हायला पाहिजे. त्याने काय कारण दिलं? तो म्हणे हे जर तुम्हाला ड्राय करायचं असेल याच्यासाठी युव्ही रेज लागतात. युव्ही रेज कुठून येतात? तुमची बॉडी हिलिंग ऑटोमॅटिक स्लो होणार. तर 1 महिना एवढा वेळ लागतो कधी जखम सुकायला? ते म्हणे तेवढा वेळ तुम्हाला मिनिमम लागेलच. जोपर्यंत ऊन येत नाही ते सुकत हळूहळू सुकेल. नाही तर अँटीबायोटिक खा म्हणजे महिनाभर. म्हटलं नो, हे परवडतं, पुसून घेईल. ऑलरेडी नेचर स्लो आहे आणि सूर्य नसल्यामुळे इन्फेक्शन लवकर जात नाही. इन्फेक्शनला वाढण्यासाठी सगळ्यात बेस्ट काळ आहे. म्हणून बघा आपल्याला काय सांगितलं जातं? पालेभाज्या बंद करा, पाणी उकळून प्या. कारण पाणी बाय नेचर जड असतं प्यायला. जर ते उकळून गार करून प्यायले तर पचायला सोपं जातं. म्हणून आपल्याला पालेभाज्या बंद करायला लावतात, कारण पालेभाज्यांमध्ये पाणी खूप आहे. लोकांना वाटतं पालेभाज्या हलक्या पचायला. चुकून पण करू नका प्रयोग. तुम्हाला सगळे पित्ताचे त्रास या महिन्यात होतील. किती वर्ष आधी लिहिलेलं आहे शास्त्र? 5000 वर्ष. बरोबर. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुमचे सगळे देवी देवता कुठे गेले? झोपायला गेले ना. देवशयनी एकादशी झाली ना तुमची. देव गेले झोपायला. आता देव झोपायला गेल्यामुळे काय होतं? तुम्हाला पुण्यतिथी 4 महिने सापडणार नाही. तुम्ही जर लग्न केलं किंवा तुम्ही दुसरा व्यवसाय सुरू केला, तुमचा 100% फेल होणार कालांतरात.
जे लोक ह्या काळात उगाच जबरदस्तीने साखरपुडे कर, लग्न कर, त्यांचं पुढे जाऊन फार मेजर, त्यांना संतती व्हायला फार त्रास होतो, फार त्रास होतो. एक तो होतच नाही किंवा झाली तर ती डिसेबल होणार, कारण काळ पोषक नाही, देवता नाही, पित्र नाही, ते त्याच्यामुळे होत नाही. बरोबर. आता देवता नसल्यामुळे पुण्यतिथी नाहीये, पुण्य एनर्जीचे सोर्सेस नाहीये, त्याच्यामुळे इथे सगळे निगेटिव्ह एनर्जीज खूप जास्त प्रबल होतात 4 महिने. म्हणून तुम्ही बघा, हे 4 महिन्यात जर तुम्ही बाहेर जर फिरला तर तुमच्या लक्षात येईल की भूतबाधेचं प्रमाण या 4 महिन्यात खूप जास्त असतं. तुमचे देवता गेले झोपायला, तुमच्याकडे पॉझिटिव्हिटीचा सोर्स काही नाही, आणि लोक थोडे जरी अशुद्ध असेल, हे लोकांना अमावस्या पौर्णिमा लागते फक्त प्रवेश करायला, झालं. तर देवता नसल्यामुळे पुण्यतिथी नाही, सगळीकडे निगेटिव्हिटी आहे, माइंड एकदम लो असतं कारण प्रकाश नाही. अमेरिका आणि UK, जर्मनी, रशिया या राष्ट्रांमध्ये मानसिक विकार खूप जास्त वाढले. का? कारण त्यांच्याकडे सूर्य नाही. जिथे सूर्य नाही जिथे मनाचे प्रॉब्लेम 100% वाढतातच. म्हणून हे 4 महिने आपल्याला कशासाठी दिलेले आहेत? भगवंत म्हणतात या 4 महिने तुम्हाला शुद्ध ठेवण्यासाठी साधना करावी लागेल. म्हणून या 4, मग तुम्ही म्हणणार आम्हाला काय फायदा होईल साधना केल्यावर? बरोबर, साधना करून काय फायदा होईल तुम्हाला? साधना करून काय फायदा? 4 महिने पैसे मिळणार, त्याचं काय केलं? पैसे मिळाले तर आम्ही देवाचं नाव घेऊ, असं इकडे 1 लोटा जल सारी समस्या का झालं का? मग ते बाबा येऊन महिने झाले बिचारे, शंकर नुसते ओले बायकांनी जी रांग लावली तिथे, सकाळ दुपार संध्याकाळ रात्र, काही थांबेनच ते. त्याला काही टाइम मी वाचतो का नाही? रात्री झोपले तुमच्या दिलं अंगावर पाणी टाकून आवडेल तुम्ही मला ते शंकरांना सोडत मी कधी बायका रांगेतच असत, टाका पाणी टाका पाणी. अरे हो, त्याला वेळ दिली. तर साधनेचा बेनिफिट समजून घ्या. 4 महिने जो साधना करेल त्याला काय मिळेल सगळं भगवंताला माहितीये. आपली बुद्धी इथपर्यंत चालते, काय मिळेल काय मिळेल भगवंताने तसंच बरोबर प्लॅन करून ठेवलं. चतुर्मास ज्या दिवशी सुरू होतो तर पुढे चतुर्मास संपेपर्यंत प्रत्येक दिवसाला तुमचं आध्यात्मिक बेनिफिट वाढत जातं. म्हणजे समजा आज तुम्हाला 1 रुपयाचं पुण्य मिळालं, उद्या ते डायरेक्ट 2, परवा ते डायरेक्ट 4 होतं, त्याच्यानंतर किती होणार? वाढतच जाणार ते प्रत्येक दिवसाला. म्हणून आपल्याला कार्तिक महिन्यात काय सांगितलं जातं? 1 माळा जप केल्यावर किती माळ्याचं फळ मिळतं? 1000. कसं काय मिळतं? कारण ते वाढत चाललंय. सायन्स आहे त्याच्यामध्ये. म्हणून तुम्ही इथे छोट्यातल्या छोटं जरी पुण्य कर्म केलं ना, तुम्हाला खूप बेनिफिट होणार आहे 4 महिने. म्हणून प्रत्येक दिवशी काही ना काही विधी तुम्ही स्वीकार करा. नामजप करा, भगवान शंकराला पाणी द्यायला जा, सगळं काही ना काही छोटी छोटी विधी चालू ठेवा. बरं, याच्यातली सगळ्यात उत्कृष्ट विधी कुठली? मला माहिती होतं इस्कॉन वाले म्हटले जपच करा. दुसरं काय येत? जप करा जप करा. काय बेस्ट? काय? बरं ठीक आहे. आता समजा आज कृष्ण का बर्थडे ना, हा आज कृष्णाचा आपण बर्थडे सेलिब्रेट करतो. आता ज्याचा बर्थडे तुम्ही गिफ्ट कुठलं आवडेल त्याला आणलेलं, त्याला जे आवडेल ते. बरोबर, तुम्ही उगाच त्याच्याकडे माळ घेऊन गेले जप कर चांगले चालेल का? नाही. त्याच प्रकारे श्रावण महिन्यामध्ये कोणाच्या आवडीचं काम केलं पाहिजे? बरोबर, मान्य. काही 2 मत याच्यात. शिवजींना काय आवडतं? शिवजीला काय आवडतं? बेलपत्र. काय आवडतं शिवजींना? आपल्या आवडीचं नाही विचारलं, त्यांच्या आवडीच आहे. आणि भांग बिगाचं काही घेत नाही बरं का, ते कुठे त्याचं प्रमाण नाही.
लोक बिंदास भाग पाहतात. तिकडे युपी मध्ये MP मध्ये काय पाहतात, महाकाल दारू पाहतात. असं कुठेही प्रमाण नाही. ठीक आहे, तर ते आज आपल्याला समजून घ्यायचं. आजची स्टोरी फक्त तितकीच, त्याच्यानंतर मग आपल्याला पुढे अजून एक सेवा करायची. ठीक आहे, ही स्टोरी व्यवस्थित समजून घ्या, कारण हे स्वतः भगवान शंकर चतुष्कुमारांना सांगताय. या महिन्यात काय करायला पाहिजे हे भगवान शंकर स्वतः आपल्याला सांगताय. ठीक आहे, तर 4 महिने सांगा बरं. श्रावण, त्याच्यानंतर 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 मार्गशीर्ष, बरोबर, आणि बाकी असे आपले 12 महिने. आता सगळ्यात पहिले हे समजून घ्या की प्रत्येक महिन्याचा एक देवता आहे आणि प्रत्येक महिन्याचा जो फिक्स देवता आहे ते सगळे विष्णूच्या अवतार. त्या महिन्यात विष्णूच्या त्याच देवतेची उपासना करायची असते, कारण त्याच्या नावाने. जसं जानेवारी कुठलं देव आहे, माधव. फेब्रुवारी मध्ये गोविंद, मार्च मध्ये विष्णू, त्याच्यानंतर मधुसूदन, त्रिविक्रम, वामन, श्रीधर, ऋषिकेश, पद्मनाभ, दामोदर, केशव, नारायण. कोणाची नाव आहे सगळी? मी दिली का? कोणी दिली? शास्त्रात. ठीक आहे, म्हणजे तुमच्या जर मनात हे असेल की प्रभूजी फिरून फारून ते कृष्णावरच येतात, तर ते माझं नाही. ते मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीला प्रमाण देतो. ठीक आहे, आता महत्वाचा प्रश्न की भगवान शंकराने श्रावण मास का निवडला? माझ्या सगळ्यात आवडीचा भाव. श्रावण मास का आवडीचा शंकराचा? ओके, अजून असंही ते एका ठिकाणी बसून जप करत राहतो, त्याला काही काम नाही. श्रावण का निवडला शंकराने? येस, काहीतरी अंदाज? येस, हा. ओके ओके, ठीक आहे. तर याचं उत्तर पण भगवान शंकराकडनंच आहे का? तर भगवान शंकर, आता ही स्टोरी स्टार्टिंगला सुरू होते, बरोबर. पहिला जो चॅप्टर आहे त्याच्यात हे वर्णन येतं की स्कंद पुराणात हे जे चतुष्कुमार आणि भगवान शंकराचा संवाद आहे त्याच्यात हा प्रश्न विचारला जातो की तुम्हाला श्रावण का एवढा आवडतो. त्याचं एक उत्तर स्टार्टिंगला आहे आणि 31व्या चॅप्टर मध्ये शेवटी. 30व्या चॅप्टर माताजी जसं सांगत होते की पार्वतीने ह्या महिन्यात तपस्या केली शंकराला प्राप्त करण्यासाठी. तर एक ते स्मरणामध्ये भगवंताला तो प्रिय. मुख्य कारण काय ते समजून घ्या पहिले. तर इथे ते सांगतात की श्रवण नक्षत्र युक्त हा महिना आहे. श्रावण महिन्यात कुठला नक्षत्र पडतो? कुठला? श्रवण. कुठला? श्रवण नक्षत्र. श्रवण नक्षत्राने युक्त पौर्णिमा जेव्हा सुरू होते त्याला आपण म्हणतो श्रावण मास. आलं लक्षात? ओके. आता भगवान शंकराला या महिन्यात काय दाखवायचं ते पहिले समजून घ्या. त्याला स्टोरी असं कुठे थापा नाही ना, त्याची स्टोरी पण मी तुम्हाला बॅक स्टोरी देणार. का श्रावण मास निवडला? का श्रवण नक्षत्र आहे? कारण भगवान शंकराला हे सांगायचंय मानव जातीला की तुम्ही फक्त घरी बसून जर भगवान विष्णूंविषयी जर तुम्ही श्रवण केलं तर तुम्हाला आयुष्यात पाहिजे ते सगळं प्राप्त करण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे. म्हणून श्रवण नक्षत्र युक्त पौर्णिमा श्रावण मास. तुम्ही म्हणणार आणलं परत विष्णू परत मध्ये तुमचं स्टोरी आहे का? नीट आहे का तुम्ही स्टोरी? तसं काही नाही. आता ही स्टोरी पण भगवान शंकर सांगतात. आता ज्या वेळेला चतुष्कुमार भेटायला येतात भगवान शंकराला, भगवान शंकराला खूप जास्त आनंद होतो. का? काय कनेक्शन आहे दोघांमध्ये? तर भगवान शंकर त्यांना सांगतात की मी खूप प्रसन्न आहे तुम्ही आले मला भेटायला. का? कारण काही काळापूर्वीच एक घटना घडलेली ती भगवान शंकर इथे सांगतात. बरं, काय घटना घडली तिथे? भगवान शंकर त्यांना सांगतात चतुष्कुमारांना की मी तुमचे वडील. कोण आहे चतुष्कुमारांचे वडील?
ब्रह्मा, बरोबर, चतुष्कोणाचे ब्रह्मा. ते म्हटले की मी तुमच्या वडिलांचं डोकं कापलं. आठवली घटना? ब्रह्माजींचं डोकं कापलं कोणी? शंकर. तुम्ही तुमच्या वडिलांबद्दल, म्हणजे तुमच्या वडिलांना मी इतका त्रास दिला, इतकी पीडा दिली, तरी तुम्ही माझ्याकडे आध्यात्मिक ज्ञान घ्यायला आले. मी खूप प्रसन्न आहे तुमच्यावर. हे भगवान शंकर चतुष्कोणाला सांगतात. आता बरं, हे डोकं कापण्याची वेळ काय? ती स्टोरी नीट आहे, म्हणजे तुम्हाला कळेल की काय झालं, काय घटनाक्रम. तर एकदाची घटना आहे. आधी ब्रह्माजींना किती डोके होते? 5. 4 मुखातनं ते 4 वेद गायचे. आता बघा, आपल्याकडे एक सवय असते ना, टाइमपास करणारा जर असेल, त्याला काही काम नसेल तर तो काय करतो? फुकट याला त्रास दे, त्याला त्रास दे ना. बहीण जर घरी नुसती रिकामी बसली असेल, लहान भावाचा नुसता छळ होतो, बरोबर, लहान बहिणीचा नाही. तर ब्रह्माजींकडे जे एक्स्ट्रा डोकं होतं, त्यांना काही कामच नाही त्या डोक्याला. मग त्या डोक्याने ते काय करायला लागले? फालतू बडबड. मग तो असाच होता बरं का, तो पांढरपरीवरच दिसला. मग ते सत्संगाला पण येतात. अरे आज कसं काय चालतं का सत्संगाला? पांढरपरीवर कसं काय दिसतो? तुमच्या लक्षात आलं? सगळं बाय बडबड बडबड. भगवान शंकर बघतात की यांना 4 डोक्याने 4 वेद, 5व्या डोक्याने बडबड. तेवढे हे काय बरोबर नाही ना. तुला 4 डोकी वेद दिली तर 5व्या डोक्याने पण तू काहीतरी भगवंताविषयीच बोल ना. तर भगवान शंकराला इतका राग येतो, इतका राग येतो की ते त्रिशूल काढतात आणि 5वं डोकं आउट. त्यांना वाटतं की काम झालं, बडबड बंद. बडबड तर बंद झाली, पण ते डोकं जे त्यांच्या त्रिशूळावर लागलं ते काही जाईना. पण त्यांना लक्षात येतं की आपल्याकडनं ब्रह्महत्या झालेली आहे. आता ते ब्रह्महत्येचं पातक लागलं कोणाला? कोणाला? महादेव पूर्ण सृष्टीत फिरले, पण ते पातक काही धुतलं जाईल. कुठे धुतलं गेलं? रामकुंड. म्हणून रामकुंडावर जे शंकराचं मंदिर आहे त्याचं नाव काय? कपालेश्वर. कपाल. ते कपाल ज्यांनी ते डोकं उडवलं ते पाप कुठे धुतलं गेलं? रामकुंड. शंकराचं विचार करा, म्हणजे नाशिक इतकं जवळ आहे, त्या रामकुंडाची इतकी महिमा आहे. किती लोक जातात बरं सांगा रामकुंडावर? एकदाच गेले, ते पूजा करायची. असं भाऊ, आपल्याला आध्यात्मिक प्रगती करायची आहे, इतकं जवळ आहे, चला एक यात्रा काढा प्रभूजी, रामकुंडावर जाऊ, स्नान करू. वाटतं का आपल्याला? काही नाही, बाटली भरून आणली की तेच पाणी होत. इतकं मोठं तीर्थ आहे जिथे शंकराने आपले पाप धुतली. ते तीर्थ आपल्याला ऍक्सेसेबल आहे. इथून किती तासावर आहे? फक्त 2 तास नाशिक. तरी आपण कंटाळा करतो इतक्या महातीर्थावर यायला, जिथे शंकर स्वतः उपस्थित आहे. आज सुद्धा तिथे भगवान शंकर वास्तव्य करतात. म्हणून या कथेतनं भगवान शंकर काय दाखवत आहे की हे जे मानवी देह आहे हे भगवान हरी, भगवान विठ्ठल, भगवान राम, भगवान कृष्ण यांच्या श्रवणासाठी, दुसरं श्रवण करायची गरज नाही आपल्याला. हे त्यांच्या नामकीर्तनासाठी, त्यांचीच महिमा ऐकण्यासाठी. मग याच्यावर कथा थांबते का? पाप धुतल्यानंतर शंकराने काय केलं? भगवान शंकर भगवान कृष्णांची तपस्या करतात. कशासाठी? पाप तर धुतले गेलं ना, आता काय करत? कशासाठी तपस्या परत? आता कशासाठी तपस्या? भगवान शंकर भगवान कृष्णांना सांगतात की जसं तुम्ही ब्रह्मांना 4 मुख दिले ना, तसे मला 5 मुख द्या. कशासाठी? त्या 5 मुखांनी मी अहोरात्र तुमचं नाम कीर्तन करेल, तुमच्या कथेचं श्रवण करेल, तुमची कथा गाईल. म्हणून तुम्हाला काय करा, मला 5 मुख द्या, जेणेकरून दिवस रात्र हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम. 5 मुखाने भगवान शंकर भगवान कृष्णांची स्तुती करतात. म्हणून त्यांचं नाव काय पडलं?
पाचमुखी शंकराचं नाव काय? पाचमुखी शंकराचं नाव पंचमुखी. पंचमुखी तुम्ही दिलेले, ओरिजिनल नाव काय पाचमुखी शंकराचं? पंचानन. काय जोरात? काय नाव? आनन म्हणजे मुख, चेहरे. ज्यांना 5 मुख आहेत त्यांचं काय नाव? ठीक आहे, आलं लक्षात? म्हणून ज्यांची स्तुती ते करतायत त्यांची स्तुती ऐकण्यासाठी त्यांनी कुठला महिना निवडला? श्रवण नक्षत्र युक्त पौर्णिमेपासून श्रावण सुरू होतो. का? कारण तिथे त्यांना एकच गोष्ट करायची आहे, मी ज्याची उपासना करतो त्याची तुम्ही पण उपासना करा, हे सांगायला भगवान शंकराने हा महिना निवडला. बर, आता मग ही कथा झाली. मग चतुष्कुमार विचारतात की या महिन्यात काय करायला पाहिजे आपण? या 3.5 महिन्यामध्ये सगळ्या ठिकाणी एकच गोष्ट कॉमन आहे. काय? भगवान शंकर म्हणतात की तुम्ही मला सहस्त्र लोट्याचं जल अर्पण करा. एकी घरी तुम्ही करू शकता. का करा? का करा? पाणी का टाकायचं? ऑलरेडी बाहेर काढलंय ते, पण 1 2 नाही, सहस्त्र. का करायचं पाणी शंकराला एवढं? काय काय? तर ह्या महिन्यात त्यांनी काय प्यायलं होतं? हलाल प्यायले ते. तर तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्या अंगात ती दाह आहे, ती आग आहे. म्हणून ह्या महिन्यात आपण त्यांना सहस्त्र कलशाचा अभिषेक करतो, ज्याला आपण म्हणतो रुद्राभिषेक. रुद्राभिषेकामध्ये जर तुम्हाला अजून उत्तम रीतीने शंकराचे आशीर्वाद प्राप्त करायचे असेल तर तुम्हाला काय गावं लागेल? तिथे काय गावं लागेल? भगवान शंकर सांगतात तुम्ही त्या वेळेला माझ्यासाठी पुरुष सूक्त गा. काय गा? पुरुष सूक्त कोणाची स्तुती आहे? कोणाची स्तुती आहे? विष्णू. बरोबर. म्हणून भगवान शंकराला तेच अर्पण करा जे त्यांना आवडतं. वर तुमचं डोकं लावून बसू नका, कारण इथे त्या व्यक्ती आहे. आपण देवाला जोपर्यंत व्यक्ती समजत नाही ना तोपर्यंत अध्यात्मात सुरुवात नाही होणार तुमच्या. त्याला तुम्ही व्यक्ती म्हणून स्वीकार करा की हो, शंकराची पिंडी म्हणजे नुसती पिंडी नाहीये, ती नुसतं लिंग नाहीये, ते व्यक्ती स्वरूप आहे. ते तुम्हाला स्वीकार करा. बरं, जे मागच्या गुरुवारी होते किती लोक आपण अभिषेक केला? आपण पिंडीचा अभिषेक का नाही केला? आपण मूर्ती का? बरोबर सांगितलं. कारण पिंडी जी आहे ती सिंबॉलिक आहे. ओके, ज्यांना भगवंत व्यक्ती स्वरूप आहे याची जाण नाही किंवा याचं त्या साक्षात्कारापर्यंत पोहोचले नाही, त्यांना काय देतात? पूजा करायला पिंड. आणि ज्यांना हे माहितीये की शंकर व्यक्ती स्वरूप आहे, मग ते मूर्ती स्वरूपाची पूजा करतात. परत तिथे काही सत्व रजतम, हे सात्विक आहे ते भगवंताच्या रूपाची पूजा करतात. जे तामसिक किंवा राजसिक आहे ते पिंडीची उपासना. आलं लक्षात तुमच्या? हे तुम्हाला बाहेर उत्तर देता यायला पाहिजे की का आपण असं करतो. नाही तर लोकांना वाटेल बाहेर वेगळं सांगतात, आत वेगळे, शास्त्र वेगळं. नाही, शास्त्रात सत्व रजतम या 3 गुणांच्या आधारावरच सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. म्हणून या महिन्यामध्ये आपल्याला काय करायचंय? पुरुष सूक्त. जर तुम्हाला संस्कृत येत नसेल तर मग तुम्ही काय उपाय शोधायचा? दुसरा, जर तुम्हाला संस्कृत येत नसेल पुरुष सूक्त गायला, मग काय करणार? सरळ कीर्तन करायचं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. ठीक आहे, इतकं सोपं आहे. म्हणून जल, बेलपत्र आणि पुरुष सूक्त. पुरुष सूक्त येत नसेल तर हरे कृष्ण महामंत्राचा जप करायचा किंवा कीर्तन करायचं. इतकं सोपं आहे. ठीक आहे. आता
पुढच्या वेळेला आपण ती विधी घेणार आहोत. किती लोकांना धन पाहिजे? तर धन प्राप्त करायचं सगळ्यांना पाहिजे, बिचाराकडे बघताय की नाही? सगळ्यांच्या मनात कधी वरती करू, ते काय सगळे बघतात आजच्या सत्संगाला पैसे पाहिजे. तो इमानदार आहे बिचारा, त्याने केला हात. तर जर तुम्हाला धन पाहिजे असेल तर कुठलं पुष्प अर्पण करायचं? सिक्रेट आहे ते. ज्यांना विद्या पाहिजे, सक्सेस इन स्टडीज, करिअर, कुठलं फूल? त्याच्यानंतर ज्यांना संतती पाहिजे त्याच्यासाठी वेगळं फूल. तर ती फुलाची नावं पाहिजे असतील तर मला पर्सनली डीएम करा आणि मी माझा स्कॅन कोड पाठवेल. स्कॅन कोड पाठवल्यानंतर तुम्हाला फुल कळवण्यात येईल. आलं लक्षात तुमच्या? तर त्याच्यात सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की आपल्याला सगळे सोपे उपाय, आणि त्याला प्रत्येकाला बॅक स्टोरी आहे की हे असं असं झालं, ही घटना होती आणि इतक्या क्रायसिस मधनं त्या व्यक्तीने ती गोष्ट प्राप्त केली. फक्त या गोष्टी उपाय करू. भक्ती खूप सोपी हो. म्हणून मी तुम्हाला आताही रिक्वेस्ट करतोय, बाहेरचे बाबे बुवे यांच्या भानगडीत पडू नका. आपल्या शास्त्रात सगळं ज्ञान दिले, सगळं ज्ञान. आपल्याला दुर्दैव काय, तुम्ही वाचत नाही. तुम्ही कुठेतरी जातात, काहीतरी ऐकतात, पालन करायचा प्रयत्न करतात, तुम्ही यश मिळालं तर ठीक, नाही मिळालं तर तुम्ही नाराज होतात. मग देव कुठे, देव नाही ते. मग तसं करू. शास्त्रात विधानं आहेत, शास्त्रात पद्धती आहेत, त्या जर पालन केल्या तर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. आणि ती कशी पूर्ण होते त्याची सायंटिफिक पद्धती पण मी सांगेल. जसं तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, कुठलं पुस्तक आहे सांग, कुठला पिक्चर आला त्याच्या? लॉ ऑफ अट्रॅक्शन. असं बसायचं आणि विचार करायचा, पैसा 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 आला का, उद्या आला का. लॉ ऑफ अट्रॅक्शन, द सिक्रेट नावाचं पुस्तक होतं, त्याच्यावर पिक्चर पण आलाय. त्या रायटरचा एक पॉडकास्ट आहे, तो ऐका. आणि त्याचं सूत्र मी तुम्हाला गीतेच्या 8व्या अध्यायातनं देईल. सॉरी 5व्या अध्यायातनं. गीता एकदम क्लिअर आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन कसा काम करतो. त्याच्यात 3 डूअर प्रिन्सिपल आहे. गीतेचा 5वा अध्याय 13, 14, 15, 16 4 श्लोक आहेत. त्याच्यात भगवंताने एकदम क्लिअर केले की तुमचा लॉ ऑफ अट्रॅक्शन कधी सक्सेसफुल होणार. विचार करा, शास्त्र कुठपर्यंत विचार करतात. भगवंताला माहिती की कोणालाही अध्यात्मात काही इच्छा नाही, अध्यात्मात नाही, नामजप करायची इच्छा नाही ना, आपल्याला अध्यात्मात काही करायची इच्छा. आपल्याला माहिती आहे, भगवंताला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. म्हणून सगळ्या गोष्टींचं प्रोव्हिजन भगवंताने करून ठेवलं. ठीक आहे बाबा, तुला हे नाही आवडत ना, अध्यात्मात तुला हे पण देतो, पण तू अध्यात्म कर. आणि इच्छा पूर्ण होतात, टप्प्याटप्प्याने व्यक्ती शुद्ध होतो. आणि शुद्ध झाल्यानंतर त्याला वास्तविकता जेव्हा कळते, त्याला कळते की आपण इथे फक्त बातुकलीचा खेळ मांडलाय, दुसरं काही नाही. जेव्हा तुम्ही अध्यात्मात प्रगती कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की फक्त पोर खेळ होता, फक्त पोर खेळ. जे तुम्ही आज इतका जिव्हाळा लावता ना, माझा मुलगा, माझी मुलगी, माझा जॉब, मग तिथं असंच बोलली, तिथं तसंच बोललं, हे सगळं त्या लेवलवर आल्यावर तुम्हाला इतकं शुल्लक वाटतं, इतकं शुल्लक वाटतं की कशासाठी रडत होतो. आज तुमच्याकडे तेवढा ब्रॉडनेस नाही, कारण तुमच्याकडे ज्ञान नाही. आपल्याकडे ज्ञानदा आहे पण ज्ञान नाही. मॅडम पण हो म्हणतात की आमच्या घरातली, पण आम्हाला ज्ञान आमच्याकडे ज्ञान नाही. हे ज्ञान घ्या आणि वापरा ना. काय कमवायचं कमवा. सांगण्याचा उद्देश काय, सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी चांगल्या पद्धती दिलेल्या आहेत शास्त्रात. आणि कुठेतरी तुम्हाला तुमचे कर्म पण स्वीकार करावे लागतील. कारण बहुतांश वेळेला लोक म्हणतात आम्ही इतकी पूजा केली, आम्ही हे केलं, मग नाही झालं. का नाही झालं? कारण तुमचे कर्म आहे. मग तुम्ही ही जी साधना करता ते पहिले तुमचे सगळे कर्म काढे,
आणि मग ते जेव्हा तुमचं ब्लॉकेज निघाला की इतका पैसा इतकी काय जे पाहिजे ते सगळं येतं, ते ब्लॉकेज तर काढा. ब्लॉकेज काढायला तर साधना करावी लागेल ना तुम्हाला. कर्म आणि निर्दहती किंतुच भक्ती भाजा. नुसते पापने मुळात सकट जळून राख होतात ते. निर्दहती, दहती नाही निर्दहती म्हणून. त्यासाठी काहीतरी तर करावं लागेल. फ्रीमध्ये येणार आहे का? म्हणून अध्यात्मात जर तुम्हाला कोणी सांगत असेल नुसतं एक कारण सगळं होईल, तसं नाही होत. तुमचा मागचा बॅकग्राऊंड क्लिअर करावा लागतो. म्हणून हे 4 महिने वापरा. आध्यात्मिक प्रगती आहे ना, इच्छा काही हरकत नाही, सगळं पूर्ण होण्यासारखं आहे. पण तुमचा मागचा बॅकलॉग क्लिअर करा. त्याच्यासाठी तुम्हाला नामजप सुरू करा. त्याच्यासाठी तुम्हाला भगवद्गीता वाचावी लागेल, प्रिन्सिपल समजावे लागतील. कारण ते सगळं प्रिन्सिपल बेस्ड आहे, काही असं मनोकाल्पनिक नाही. ठीक आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तर पुढच्या आठवड्यापासून आपण व्रत विधी काय असते, त्याच्यानंतर कसं व्रत पालन करायचं, त्याच्या बॅक स्टोरीज काय, आणि मग भगवान शंकर पुढच्या सगळ्या व्रतांविषयी सांगतात. 30 चॅप्टर. विचार करा किती त्याच्यात नॉलेज आहे, किती इन्फॉर्मेशन. आणि एक एक व्रत जो आपल्या कामाचा आहे ते सगळे आपण एक एक जानकारी घेऊ की कसा तो करायचा आहे. आणि जास्तीत जास्त आध्यात्मिक आपली प्रगती व्हावी. तुमच्या इच्छा आहेत असू देत, काही हरकत नाही, काही वाईट नाही त्याच्यात. बरेच लोक म्हणतात तुम्ही अध्यात्मिक आहात आणि तुमच्याकडे काही इतकी इच्छा. काय प्रॉब्लेम? काय इच्छा? इच्छेत प्रॉब्लेम काय? हा, दुसऱ्याला बाधा करत असाल तर प्रॉब्लेम, ते बरोबर. पण दुसऱ्याला इजा न होता तुमच्या इच्छा असतील, काही वाईट नाही. काही घ्या, भगवंताचा आश्रय घ्या, भगवंताचं नाव घ्या, नक्कीच सगळं पूर्ण. ठीक आहे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न?